राम राम नमस्कार सर्वच भावांना माझा जय श्रीराम। मित्रांनो, सकाळ धरून भरपूर परेशानी झाली। पाणी द्यायला आलतो झाडांना, परंतु सकाळ धरून लाईटीने एवढं परेशान केलेलं आहे। 9 वाजता लाईट आलेली आहे आणि 10-10 मिनिटाला लाईट जाते। मित्रांनो, जा खाली झाडात, ये वरती, जा झाडात, ये वरती, फिल्टर बी साफ करावं लागतंय तीनदा। चला तर आपण पाहूया। आता मोटर चालू करणार आहेत आपण, आणि मोटर चालू केल्याच्या नंतर मी पाणी झाडांना कुठून देतोय हे आपल्याला मी दाखवतो, आणि कशा प्रकारे आणि किती वेळ पाणी देतोय हे पण तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, चला तर आता आपण वरती चाललोय पाणी देण्यासाठी। हे पहा, आपण वरती आलोय। आता आपला शेततलाव आहे, माझ्या समोर दिसत असेल हा शेततलाव आहे। ही मोटर आहे आपली। आता चालू करून देतो। लाईट गेलेली बराच वेळची। पाहिलं, लाईटच आली नाही अजून। निस्ते येडे मारतोय। 10-10 मिनिटाला लाईट जाते मित्रांनो। आता 2-3 वाजत आलेत आणि सूर्य पहा किती तापलेला आहे। कंप्लीट 40-41 असं तापमान आहे। ही आपली टाकी आहे मित्रांनो, आणि अबकी शेततलाव ते पलीकडच्या साईडला आपण मोटर टाकलेली शेततलाव। विहिरीला पाणी होतं आत्तापर्यंत, पण एक 10-15 दिवसापूर्वी पाणी आपल्या विहिरीचं संपलेलं आहे, आणि आपण ह्या शेततलावात मोटर टाकलेली। पहा पाणी किती संपलंय मित्रांनो। यातलं 3 ते 4 फूट पाणी आहे ना, हे उन्हाने बाष्पीभवन झालेलं आहे। म्हणजे आपण पाहू शकतो किती मोठ्या प्रमाणात पाणी बाष्पीभवन झालंय। आणि त्यातून आपण मोटर टाकून आता हे पाईपलाईनद्वारे आपण इथं कॉक वगैरे बनलेले आहेत, आणि रिप्लेस म्हणजे जे पाणी आपल्याला खाली ठिबकला सोडायचं आहे त्याचा रिप्लेस म्हणजे पूर्ण पाणी ठिबकमध्ये बसत नाही। आपल्याला थोडंसं पाणी का बाहेर काढावं लागतं। आपण ह्या टाकीत वरती ते पाणी काढलेलं आहे मित्रांनो। आता मोटर चालू केल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवून मी। आणि इतका परेशान झालो आहे। सकाळ धरून फक्त 10 मिनिटं लाईट चालते। आपल्याला एकूण फक्त 3 तास झाडांना पाणी द्यायचं आहे। चला तर मित्रांनो, आता आपण वाट पाहूया, आणि मोटर चालू झाल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवतो। मित्रांनो, अजून काय लाईट येईना, बराच वेळ झालाय, अर्धा तास झालाय लाईट गेलेला, पण ऊन भरपूर लागत आहे। त्यामुळे आपण काय करू, आता थोडंसं सावलीत बसू। आता सावलीत तुम्ही या इकडं, तुम्हाला दाखवतो आपली बसण्याची सोय। हे पहा, दिसतंय आपण जी नवी मोटर आणली ना त्याचा पुठ्ठा आहे, आणि तो आपला एकदम मऊ मऊ असा बिछाना केला मी। आणि आपले लिंबे पाठीमागे बघा, छोटासाच लिंबे। आणि आता इकडं सावली त्याच्यावर आलेली इथं, म्हणून मी आपण इथंच बसणार। का ती बाटली पाण्याची पाहू शकता तुम्ही। तर आपण इथं आराम करू, आणि लाईट आल्याच्या नंतर मोटर चालू करून तुम्हाला मी झाडाला कसं पाणी देतोय ते दाखवतो। चला, आता लाईट आल्याच्या नंतर मी तुम्हाला पाणी कशा प्रकारे देतो ते दाखवतो। आता एकदा लाईट ते बघा, वरती पाणी पडायला लागलंय, दाखवतो मी। आणि मित्रांनो, आपल्याला या शेततलावातलं पाणी चालू आहे आता, आणि इथून आपल्या ठिबकला पाणी जातं सगळं। इथं फिल्टर आहे आपलं, तुम्हाला दाखवतो। हे फिल्टर आहे आपलं। आता पाणी लावलंय आपण, फिल्टर धुवून काढलंय, आणि कॉक चालू आहे। आणि पाहू शकता आपण, हे आता आपण कमी करणार आहेत पाणी। म्हणजे आपण आपल्या अर्ध ठेवलंय आपण वरती। हे पहा, हे आपलं खत घालायचं आहे। खालून जो आपला एसटीपी पाईप येतो ना, त्यातून आपण याच्यातून खत सोडतो झाडांना। चला, आता आपण खाली झाडांना कशा प्रकारे पाणी चालू झालंय का ते पाहूया। पाणी लावलंय आता व्यवस्थित। हे पहा, आपली छम्मक छल्लो। चला, आता आपण खाली जाऊ बागामध्ये। यंदा बदलत्या वातावरणामुळं
कधी अचानक जास्त थंडी पडली, नंतर जास्त कडक ऊन पडलं आणि त्यामुळं यंदा आपला एवढा बाग काय भारी झालेला नाही आहे मित्रांनो. यंदा काही एवढी फळधारणा लागली नाही, कारण की झाडावरती फुलंच आली नाही. पण मित्रांनो, जे थोडेफार फळं असतील आपल्याला यंदा खर्च देखील निघणार नाही, पण जे थोडेफार प्रमाणात आपल्या याच्यावर फळं आलेले आहेत, थोडा का होईना निम्मा का होईना खर्च आपण या फळामधून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की शेतकरी केव्हा असा मागं सरकत नाही किंवा भेट नाही, तो शेवटपर्यंत लढत राहतो. म्हणूनच शेतकऱ्याला राजा म्हटलेलं आहे मित्रांनो. चला आता आपण पाहूया कशा प्रकारे झाडांना पाणी सोडलेलं आहे. ऊन भरपूर आहे, उन्हाचा पारा भरपूर आहे. 40, 41, 42, 43 पर्यंत तापमान जात आहे. चला आता आपण पाहूया पाणी कशा प्रकारे पडतंय झाडांना. झाडाची कॅनोपी एकदम सुंदर आहे बघा मित्रांनो. आणि पहा झाडांना पाणी कशा प्रकारे पडतंय. फुल प्रेशरने पाणी चालू आहे मित्रांनो. 3 घंटे आपण झाडांना पाणी देतो, पण परंतु आपल्या झाडावरती फळं नाही आहेत मित्रांनो. जे थोडेफार फळं लागलेत, एक 40-50 अशीच फळं आपल्या झाडावर लागलेली आहेत. आपल्या झाडांची कॅपॅसिटी भरपूर आहे, फळांची कॅपॅसिटी भरपूर आहे. मागच्या वर्षी भरपूर अशी फळं आली होती मित्रांनो. ह्या झाडांना आहे का इतका लोड झालता का आपल्याला बांधता कंटाळा आलता, एवढे फळं आलते. यंदा आपण भरपूर असा खर्च केला, 1 ते 1.5 लाखापर्यंत खर्च केला मित्रांनो. आपल्या झाडाला फुलंच लागलं नाही. दूषित वातावरण होतं यंदाचं, आणि दूषित वातावरण असल्यामुळं अचानक थंडी पडली. थंडी इतकी प्रमाणात होती की त्यामध्ये फुल दाबलं गेलं चौकीमध्ये, चौकी मुकी झाली आपली मित्रांनो. आणि त्यानंतर एवढं ऊन पडलं की डायरेक्ट 40-41 अंशावरती तापमान गेलं. त्यामुळं देखील आपली चौकीतून फुल काय काढलं नाही मित्रांनो. परंतु आता आपण सर्वकडं प्रयत्न भरपूर केलेले आहेत, आणि प्रयत्न करून आपण याला थोडेफार जे फळं आलेले आहेत त्यातून फक्त खर्च काढण्याचा तरी प्रयत्न करणार आहेत. आपल्याला खचायचं नाही, आपल्याला लढायचं आहे. शेतकरी खचत नसतो, लढत असतो, संघर्ष करत असतो, आणि त्याच संघर्षातून तुझं आपलं जीवन जगत असतो मित्रांनो. कारण की पिकवलं तरी बी नैसर्गिक हानी होती, त्यामधून निम्म पीक जातं, आणि जे थोड्याफार प्रमाणात पीक जात राहतं ना, ते आपले जे राज्यकर्ते यांनी आपल्याला असा एकदम मस्त असा हमी भाव दिलेला आहे की आपलं सोयाबीन करा, तुरी करा, ज्वारी असून द्या, कापूस असून द्या, कांदे असून द्या, त्याला जेवढा खर्च आहे ना तेवढा सुद्धा मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर निघत नाही. तर मित्रांनो, आता कसं जगायचं तुम्हीच सांगा. आणि आपण पाहू शकतो दादा झाडांना पाणी सोडलेलं आहे. तुम्हाला दाखायचं फक्त एवढंच आहे की आपल्याला किती काबड कष्ट करावं लागतं. जरा मनातून जर तुम्ही कष्ट करीत असताना, जर तुम्हाला त्या कष्टावरती प्रेम असेल ना, तर नक्कीच तुम्हाला त्या कष्टाचा कंटाळा येत नाही. सकाळ धरून ताणतोय, खालीवर जातोय, मोटर चालू करतोय, शेताला तुम्हाला दाखिला आहे. आणि झाडं पाहू शकता तुम्ही किती स्ट्रॉंग झाडं झाली. पहा झाडाची कॅनोपी बी पहा एकदम सुपर आहे, पण झाडावरती फळ नाही लागलं मित्रांनो यंदा. एवढे कष्ट करून आपण भरपूर असे लॉसमध्ये आहेत. आपण बाहेरून देखील काही थोडेफार पैसे घेतलेले आहेत, पण आपण सगळ्यांचे देऊ हळूहळू. आपण कष्ट सोडणार नाहीत. कष्ट करून आपण यंदा नाही तर पुढच्या वर्षी देखील आपण चांगलं पीक आणण्याचा प्रयत्न करू. आपण आणखीन जोमाने लढू, चांगले कष्ट करू. तर मित्रांनो, तुमच्या सपोर्टची मला आवश्यकता आहे. तुम्ही एका शेतकरी पुत्रावरती जर प्रेम करत असाल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सपोर्टवरती हा शेतकरी पुत्र, शेतकरी राजा एका सबस्क्राईब आणि लाईकवरती लढायला त्याला प्रेरणा भेटते मित्रांनो. चला आपले सर्वांचीच रजा घेतो. जय श्रीराम, जय जवान, जय महाराष्ट्र.